नारायण नारायण. प्रभू, आता श्री म्हाळसा देवींनी मला नको ते विचारू नये आणि माझ्या तोंडून नको ते काही बाहेर पडू नये म्हणजे झाले. नारायण नारायण. या मुनिवर, मी तुमचीच वाट पाहत होते. प्रणाम देवी. देवी, आपण मला बोलवणे पाठवलेत. काही विशेष काम होते का? हो मुनिवर, मला तुम्हाला काही महत्त्वाचे सांगायचे आहे. माझी आणि पार्वती देवींची भेट घडली. नारायण नारायण. देवी, ही अद्भुत दैवी घटना आहे. परंतु हे शक्य कसे झाले? ह्यांच्यामुळेच मला तो दैवी दृष्टांत अनुभवता आला. हे सारं कसं घडलं हे मला नाही सांगता येणार. तो क्षणच तसा होता. नारायण नारायण. श्री पार्वती देवींचा दृष्टांत ही साधी गोष्ट नव्हे देवी. मुनिवर, मला तुम्हाला एक विचारायचे आहे. नारायण नारायण. काय देवी? मला जरी दृष्टांत मिळाला असला तरी त्याविषयी अजून जाणून घ्यायची माझी इच्छा आहे. आज आख्यानात तुम्ही मला त्याबद्दल काही सांगाल तर बरं होईल. नारायण नारायण. देवी, हे काय विचारणे झाले? मी नक्कीच त्याबद्दल सांगेन. आणि त्या अनुषंगाने पार्वती देवींबद्दल देखील. त्यांना भेटल्यापासून त्यांच्याविषयी अजून जाणून घ्यायची इच्छा आहे माझी. होय देवी, मी आपल्या शब्दाबाहेर नाही. अजून एक गोष्ट मुनिवर. नारायण नारायण. आता श्री म्हाळसा देवींना अजून कशाचे कुतूहल आहे? का त्यांना सत्याबद्दल अजून काही कळलं आहे? मुनिवर, तुम्ही कसला विचार करता आहात? कसलाही नाही देवी. आपणच काहीतरी सांगत होता. हो, आज आख्यानात सर्वांसमक्ष मला काहीतरी सांगायचे आहे. अर्थात तुम्हाला चालणार असेल तर. नारायण नारायण. देवी, हे काय बोलता आहात आपण? मला का नाही चालणार? आपणाला जे योग्य वाटेल ते आपण सर्वांना उद्देशून सांगू शकता. त्यासाठी आपल्याला कोणाच्या अनुमतीची आवश्यकता नाही. तरीही तुम्हाला एकदा विचारणं मला उचित वाटलं. आपण असे काय सांगणार आहात? ते आख्यानात कळेलच तुम्हाला. नारायण नारायण. येतो मी. नारायण नारायण. नारायण नारायण. देवा, प्रभू, माते, आपण कुठल्याशा चिंतेत आहात का? आपलीच प्रतीक्षा करत होतो मुनिवर. आपण आलायत म्हटल्यावर काही ना काहीतरी घडणारच. अहो काय हे मुनिवर, काही विशेष नाही. तुम्ही इथे गडावर आला आहात हे आम्हाला कळलं, परंतु तुम्हाला इथे यायला बराच वेळ लागला. त्याचाच विचार करत होतो. होय माते, मी इथेच येत होतो, परंतु अचानक श्री म्हाळसा देवींचा निरोप आला म्हणून मी त्यांच्या कक्षात त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. श्री म्हाळसा देवींचा निरोप? होय प्रभू. श्री पार्वती देवींनी त्यांना दृष्टांत दिल्यामुळे त्या आनंदात आहेत. या आख्यानात या दृष्टांताबद्दल त्यांना ऐकण्याची इच्छा आहे. मुनिवर, ह्या आख्यानात तुमच्यावर फार मोठे दायित्व आहे. मार्तंड भैरवाच्या अवताराचे प्रयोजन केवळ तुमच्यामुळे सर्वदूर पोहोचते आहे. तसेच ह्या आख्यानातून
म्हाळसेला आणि बानूला सत्य काय आहे हे समजण्यास देखील सहाय्य होत आहे. नारायण नारायण. देवा, मला माझे दायित्व पार पाडता यावे याखेरीज आणखी समाधान ते कोणते? हे पहा मुनिवर, जसं आख्यानाचं दायित्व तुमच्यावर आहे तसंच श्री खंडेरायांनी आणखीन एक दायित्व तुमच्यावर सोपवायचं ठरवलं आहे. नारायण नारायण. आणि ते कोणते प्रभू? मुनिवर, ते निश्चित काय आहे हे मी तुम्हाला सांगेनच, पण त्याबद्दल तुम्हाला काही कल्पना यावी म्हणून तुम्हाला हे सांगितले. इतकं काळजी करण्यासारखं काय झालं आहे मुनिवर? प्रभू, आज एका पाठोपाठ एक अशा काही घटना घडत आहेत की त्यांची तर्कसंगती कशी लावावी हे मला कळेनासे झाले आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मुनिवर? माते, आजवर आख्यानात श्री म्हाळसादेवींनी मला काहीही विचारले तरी मी माझ्या परीने निरसन केले होते आणि यापुढे करत राहीन. परंतु आज मला श्री म्हाळसादेवी म्हणाल्या की त्या सर्वांसमक्ष आख्यानात काहीतरी सांगणार आहेत. हे एक. आणि श्री खंडेराय माझ्यावर आणखी एक दायित्व सोपवणार आहेत. याचाच मी विचार करतो आहे. पण म्हाळसा सर्वांसमक्ष असं काय सांगणार आहे? क्षमा असावी देवा, परंतु त्याबद्दल मला काहीच कल्पना नाही. सर्वांसमक्ष असं म्हाळसेला काय सांगायचं असेल? काय व 4 पावलं चाललं नाही तर दमला होय? ए रानात चालायची सवय मोडली वाटतं. तुझं काय जातंय तोंड चालवाय? तर गडाव गेले बघ किती काम करतो ती. वय वय बघतेच मी आता. दमले रे रंगा. हे गंगी बसूया हात. हा हे आजा. काय ग शेवंती? अरे हात ये ये. काय ग शेवंत? अरे बसला कशा पायी? अरे बाबा ये वाईच बस दम खा. ये आणि थांबलोच आहे तर 4 घास खाऊन घेऊ. सकाळ धरून तू बी काय खाल्लं नाही. अरे वय पर कितीच आहे जेजुरी. अरे होय की, पर भूक बी लागली या. ये वाईस बस ये ये. आजा हा. एक विचारीन म्हणती राहूनच गेलं बघ. मला एक कळलं नाही. देव तिथं गडावर आणि बानू गडाच्या पायथ्याशी असं का? ए आय आधी भाकरी खा, हा मग वाटत काय विचारायचं ते विचार. आहे का ना आजा? हे रंगा, मी आजाशी बोलते. कशाला मध्ये बोलतो रे?
गा बस. आज सांग र. ए शेवंत, आता काय सांगू तुला? जे आहे ती सांग. मी आजपतूर कोणाला काय बी सांगितलं नाही. म्हणजे रंग्याला ठाव आहे, पर वस्तीवर कुणासनी काय बी बोललो नाही म्या. पर म्या जरी सांगितलं नाही तरी समजासनी थोडंच कळणार नाही वय. बानूसंग लगीन कराया देव वस्तीवर आलं ते माळसाताईसनी आवडलं नाही बघ. आन मी म्हाळसा ह्या जेजुरीची साम्राज्ञी, श्री खंडेरायांची पहिली पत्नी. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. इतकं समद घडलं पर वस्तीवर कुणाच बी ठाव नाही. अगं वय, जे झालं ते समज तुला सांगितलं बघ. भानूचा संसार सुखाचा व्हावा हेच मनात आहे बघ माझ्या. मला दुसरं काय होवं ग. आजा, पर आपण तत जातोय, म्हाळसा देवीसनी आवडल का? कुणाच ठाव. ए आय, तू अनग विचार करूस. देव आहेत तत. अरे असं कसं म्हणतोयास? हा, देव तवा बी होतच की. जेव्हा म्हाळसा देवीनं बानूला गडावर यायचं नाही म्हणून सांगितलं तेव्हा व्हायचं ते झालंच ना. आता म्हाळसा देवीनी बानूला जेजुरीतच राहायचं नाही असं सांगितलं तर काय करायचं आजा? नाही, म्या तसं होऊ देणार नाही. वाड्यात कुणी नाही म्हणल्यावर वाडा वेगळाच वाटतो हाय आज. आज पतूर वाड्यावर आल्यानंतर आख्यानाला मी एकली कधी गेले नाही, पर आज एकलीच जाणार. आज का कुणास ठाव एकली पडले हाय असं वाटतंय मला. बानाई, गणोबा, आलात जी तुम्ही, बसा. अजून सारी वस्ती जमलेली दिसत नाही. समधी वस्ती कशा पायी येईल होता, फक्त बा येणार आहे जी. आणि अजून कोणी येईलच. आज 4 लोक आले, उद्या 40 लोक येतील. हळूहळू सारी वस्तीच गोळा होईल जेजुरी गडावर. अहो, हे काय बोलताय आपण? असे बोलणे बरे दिसत नाही. बाणाई, लवकरच तुझे वडील गडावर येतील.
काळजी करू नकोस. आणि तू एकटी गडावर आहेस असं कधीही वाटून घेऊ नकोस. बघताय ना, हे असं वागून सगळ्यांना आपलंसं करण्याचा बेत आहे हिचा. आपल्या लेकीच्या सासरी तिची सवत पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही हो? अहो, उगाच काहीतरी बोलून चार चौघात आपली शोभा करून घेऊ नका. निदान तेवढं सांभाळा. आज तुम्ही पहिल्यांदाच आख्यानासाठी आला आहात, होय ना? या, मी तुम्हाला तुमचे आसन दाखवतो. तुमची आसन व्यवस्था इथे केली आहे. बघितलं, आपली या सगळ्या लोकांमध्ये आसन व्यवस्था केली. अहो, पुरे करा आता. जय जयाजी म्हाळसा कांता, जय जयाजी शूळ धरता, जय जयाजी प्रताप विस्तारिता, मणिमर्दना सर्वेशा, जय जयाजी प्रेतासना, मार्तंड भैरव भवमोचना, जय जयाजी त्रिपुर सूदना, गिरिजावरा सर्व साक्षी, जय जयाजी मल्ल निक्रंदना, जय जयाजी कल्मष दहना, जय जयाजी भवभंजना, उधार धीरा उमावरा, जय जयाजी रणभैरवा, प्रताप रुद्रा मार्तंड भैरवा, अंधक ध्वंसी उमाधवा, भक्त पालक दयानिधी, जय जयाजी नागभूषणा, दया सागरा अनंग दहना, जय जयाजी चंद्रभूषणा, जय जयाजी पशुपती, मल्ल दैत्य निहंता, दैत्य समूह दलन करता, चरण कमळ सुरपूजिता, सर्व ऐश्वर्य पावती, ऐसा तू कृपा सागर, नमस्कार करीतो वारंवार, मदन दहन उमावरा, प्राणीपात असोत भासी, नारायण नारायण. देवा, आता आपली आज्ञा असेल तर मी आख्यानाला सुरुवात करतो. थांबावे मुनिवर.